पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काका असे एकटक काय बघताय? ब्रिटिशांची केविलवाणी चतुराई। तो पेरू विकणारा मनुष्य दिसतोय तुला? पेरू कसं झालं? माल नाही विकायचे, जा चल निघ इकडनं। काही दिवसांपासून तो इथे बसायला लागलाय। आपणहून बसला नाहीये तो। म्हणजे ब्रिटिशांनी त्याला बसवलाय तिथे। खरेच? ब्रिटिशांनी म्हणजे? या सांगतो तुम्हाला। काका इंग्रजांची केविलवाणी चतुराई म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? सांगतो। अरे आपल्या फडक्यांनंतर गोऱ्यांनी आता माझ्याकडे मोर्चा वळवलाय। माझ्या प्रत्येक हालचालीवर यांचं बारीक लक्ष असतं। काय? इथे कोण येतं, कधी येतं किंवा मी कधी बाहेर जातो याची सगळी माहिती हा गोऱ्यांना पुरवतो। पण याच्यावर इतकी लाचारी करण्याची वेळ काय यावी? म्हणजे इंग्रज इतक्या न्यून पातळीवर जाऊन कार्य करू शकतातच, परंतु हा तर आपला देश बांधव आहे तरीही। अहो त्यासही पोट आहे, घर असेल, संसार असेल आणि सरकार त्याला या कामाचे देखील पैसे देत असेलच की। सरकार त्याला पैसे देण्याची शक्यता अगदी कमी आहे बघा। पण मी आपलं त्याच्याकडून पेरू विकत घेत असतो। अहो कितीही झालं तरी आपलाच देश बांधव आहे तो। काका तुमच्या या वागण्यास काय म्हणावे नेमके? आम्हास कोडेच असते याचे। असो, मला सांगा तुम्ही कसं येणं केलं? अहो आम्ही तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो। अखेर आपल्या शाळेच्या मुहूर्ताचा दिवस ठरला। 2 जानेवारी तुम्हास यायचे आहे। तुम्ही शब्द टाकला म्हणून मोरोबा दादांकडून वाडा मिळू शकला। छे रे मुलांनो, अरे तुम्ही महासागरा इतकं कार्य करताय, मी आपलं त्यात पळीनं 2 थेंब शिंपडले इतकंच। अरे मी उभी हयात घालवली सार्वजनिक सभा घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यात, पण त्या पलीकडे लोकांच्या जगण्याला दिशा देणं हे महत्वाचं असतं। आमच्याकडून ते राहिलंच। काका आपण सगळे ब्रिटिशांचे गुलाम आहोत। हा देश म्हणजे त्यांची वसाहत आहे। जशा इतर ठिकाणी वसाहती आहेत तशाच इथेही आहेत। आपले स्वतंत्र अस्तित्व आपण शोधायला नको का? आपण आजवर तेच जग पाहिले जे पाहण्याची आपल्याला ब्रिटिशांनी संमती दिली। मात्र आता आपल्या बुद्धीची आणि क्षमतेची कवाडं उघडण्याची वेळ आलेली आहे। काका आणि येणाऱ्या पिढीने हे अभिमानानं सांगायला हवं, हा तोच देश आहे ज्याची संस्कृती अतुल्य आहे आणि इथे मिळणारं ज्ञान हे संपूर्ण जगास तुल्यबळ आहे। असा दुहेरी संगम साधायचा आहे। वा, असे पवित्र विचार असतील तर या गोऱ्यांचं स्वामित्व फार काळ टिकणार नाही। कारण जी पिढी तुम्ही घडवाल तिला स्वावलंबन, स्वाभिमान, स्वातंत्र्य याचं बाळकडू उपजतच मिळणार आहे। खरंच खूप समाधान वाटतं तुम्हाला बघून। म्हणजे मी आता डोळे मिटायला मोकळा झालो। अहो काका काका अहो हे काय बोलणे झाले? आम्ही असे मुळीच होऊ देणार नाही आहोत। अजून तुमचे खूप कार्य शिल्लक आहे, लक्षात आले? अरे मी चेष्टा केली तुमची। काका ही अशी चेष्टा करणंही वर्ज्य आहे तुम्हाला। बर, तेव्हा आता मुक्त हस्ताने आम्हास आशीर्वाद द्या आणि 2 तारखेस आमचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी अवश्य येण्याचे करावे ही विनंती। अरे यशस्वी व्हा बाळांनो, यशस्वी व्हा। भामे,
ए भामे, अगं जेवायला येतेस का? का इथं आणू तुझ्यासाठी काहीतरी? अहो नाही नाही, मी येते ना, येतच. किती ती हालचाल भामे, पोटूशी आहेस तू आता. शांत बाईच पाहू तू आधी. हे पहा, पोटूशी बाईनं विनाकारण जास्तीची हालचाल करायची नाही, समजलं? आता तुला तुझ्या सोबत आणखीन एक जीव पोसायचा आहे, त्यामुळे स्वतःसाठी नाही, निदान त्याच्यासाठी तरी 4 घास जास्तच खायला पाहिजेत तुला. खरंच सांगते भामे, तुला काय हवंय, तुला काय खावंसं वाटतंय, अगदी निसंकोचपणे मला सांगत जा. हं, मला तुझे सगळे डोहाळे पुरवायचे. सासूबाई, अहो तुम्ही इतक्या मायेने करताय सगळं, मला माझ्या माहेरची आठवण सुद्धा होत नाही. किती काळजी घेताय माझी. मला बाळणपण करायची हौस आहे असं समज. पण खरं सांगू भामे, तुम्हा दोघांपेक्षा मला अधिक आनंद झालाय. माझ्या बाळचा संसार सर्वार्थाने मार्गी लागताना पाहून फार समाधान वाटतंय मला. पण ह्यांचं मन कुठे हो प्रसन्न आहे या सगळ्यात. ए वेडाबाई, ह्यांचं बोलणं मनावर घेतलंस का तू? अशा नाजूक अवस्थेत असले कुठलेही विचार करू नकोस हा. ह्या दोघांची अशी वादावादी होतच राहणार. तू नको तिकडे लक्ष देऊस. आणि बाळ म्हणालाय ना, तो करेल काहीतरी, तो नक्की करेल. हो, हे करतीलच काहीतरी. तरी बरं नाही, आपली परिस्थिती काही तितकीशी विदारक नाही. आगरकर भाऊजींसारखी हे सांगत होते, आता त्यांच्या पत्नीस घेऊन येणार आहे तिथे, यशोदाबाईंच. घर सुद्धा शोधतायत गावात, पण मध्यवस्थित घर मिळणं अवघडच. मध्यवस्थित घर घ्यायचे असेल तर हात अंमळ सैल सोडावा लागेल. गोपाळरावांना कसे जमेल ते? हो ना, त्यांची परिस्थिती फारच बेताची आहे हो. शिकतायत ना अजून, तोपर्यंत जम बसण्याची काही चिन्हे नाहीत, आणि मध्यवस्थित घर मिळणं दुरापास्तच. पण मग ही शाळा सुरू करायची इतकी घाई का केली म्हणते मी. आता बायकोची जबाबदारी आहे अंगावर. मला तर बाई तिचीच काळजी वाटते. बरं झालंय बळवंतराव काकांना भेट दिली, काम सोपे झाले आपले. अगदी. मला सांगतो बळवंतराव, आपलं काम सोपं होणार आहे आता, आणि अगदी योग्य पद्धतीनं आपण. एक पेरू कसा दिला? खूप महाग आहे, तुला नाही परवडायची. तू जा बाबा. असे मला संपूर्ण टोपली हवी. बळवंतराव, सगळीच्या सगळी फळे विकत घ्यायची आहेत. कशी दिली सांग, नाही तर तुम्हाला परवडायचे नाही. मला विकायची नाहीत. तू जा बाबा तुझ्या मार्गाने. विकायची नाही? अरे का विकायची नाही? विक्रेता असून म्हणतो फळे विकायची नाही. शांत व्हावं, सोडा. जीव जाईल अशाने त्याचा. पाळत कशी ठेवता येईल त्याला? सेवा करता कशी येईल त्याला त्याच्या मालकाची? काय पाळत ठेवणं बुवा जमत नाही तुम्हाला, शिकावं लागेल. बरं, तुम्हाला वाचता येते? वाचता येते का? हो. छान. मग आता एक काम करा, तुमच्या घरी जर मूल असेल तर त्याला आमच्या शाळेत पाठवा. न्यू इंग्लिश स्कूल नाव लक्षात ठेवा. म्हणजे त्या मुलास तरी कळेल की आपल्याच माणसावर पाळत ठेवायची नसते, आणि त्या मुलावर आपले संस्कार होतील. आणि तुम्ही सुद्धा आपल्याच माणसावर पाळत ठेवण्यापेक्षा जरा लाज ठेवा. समजले का? हो. न्यू इंग्लिश स्कूल नाव लक्षात ठेवायचे आणि मुलास शाळेत पाठवायचे. हो. चला.
जे आहे ते असं आहे. यशोदा, ही आपली खोली. घर घर माणसांनी बनतं अहो, इथल्या नात्यांनी, भावनांनी. मग ते किती मोठं आहे याला महत्व नसतं. पण ध्येयवाद्याच्या शब्दकोशात दारिद्र्य हाच शब्द असतो. या गोष्टीचा तुला त्रास होऊ शकतो, परंतु माझा नाईलाज आहे. त्या शब्दकोशातला एक शब्द समजून घेतलाय की मी. समाधान. ते पदरी घेतले आहे ना, म्हणून सुखात आहे. भामे, अत्यंत महत्वाचं आहे. उद्या शाळेचे उद्घाटन आहे. मला घरून सत्रांच्या घेऊन जायचे आहेत. आई ग, हीच नेतो खरं तर. नाही, थांबा थांबा, त्या नको, मी आणून देते तुम्हाला. अगं, मी काय वेडा आहे का? बस पाहू तू पहिल्यांदा. हा, सावकाश. मी घेईन माझ्या मी, समजले? हीच नेता येईल. उद्या उद्घाटन ना, झाली सगळी तयारी? झाली खरी तयारी. भामे, तुला सांगतो, इतके दडपण मला यापूर्वी कधीही आले नव्हते. म्हणजे उद्या कार्य आहे खरे, पण ते काय होईल, कसे होईल, काही सांगता येत नाही. हसायला काय झाले? काही नाही, असं वाटतंय की तिकडे तुम्ही आणि इकडे मी बाळणपणाच्या काळात सोचतोच आहोत. त्रास काही कुणाला चुकलेला नाही. पण वेळच्या वेळी घ्यायची औषधे सुद्धा चुकून चालायची नाहीत बरं. अहो, घेतेच आहे मी. अजिबात घेत नव्हतीस. या सगळ्या कारभारात माझे लक्ष आहे तिथे. आता मीच तुला उगाळून देतो आणि नंतर बाहेर पडतो. आई गं, अहो, काय हो? अगं, अहो, उठून तेवढ्यात तू मी घेते. जागेवरून उठू नकोस. बस खाली. शपथ आहे माझी तुला. सुटली म्हणा अगोदर. सुटली. हा, आणि आधी तुम्ही बसा. कळवळलो खरंच. माझ्यामुळे काही कमी त्रास आहे का आधी? त्यात आता आणखी ही दुखापत. पाहू मला. तुझ्यामुळे काहीही त्रास मला झालेला नाही. उलट तुला आता गरज असताना मला तुझ्यासोबत थांबता येत नाही याचा खेद वाटतो मला. माझ्यासोबत या समाजाला सुद्धा तुमची तितकीच गरज आहे आता. भामे, आता या अवस्थेत सुद्धा तुझ्या तोंडून जर हे उद्गार येत असतील तर शास्त्री बा, सावकाश. नाही चुकून स्वतःच्या हातावर घाव घालाल. नाही हो, हे बघा कशी व्यवस्थित झाली आहे खुर्ची, एकदम है ना, उत्तम, मजबूत. आगरकर बुवा, हे घ्या. मला सांगा, बाकी सगळी तयारी झालेली आहे, अजून काय शिल्लक राहिले? सतरंजा आणि पाट्या. हो बळवंतराव. झोळी धरा बघू. बळवंतराव, काय अवस्था तुमची? रस्त्यात कोणी बघितले असते तर म्हणाले असते एका वकिलाची काय अवस्था झाली बघा. मुलीच्या लग्नात वडिलांची कशी गत होते तशी ही गत. अहो, पण फक्त वडिलांचीच कशाला, घरात काका मामा नसतात काय? हा, म्हणजे थोडक्यात आपले सर्व सवंगडी आपल्या सोबत आहेत. म्हणजे कार्यसिद्धीस जाणार.
बळवंतराव अरे आलेच की. या अरे या वा, या. या 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 आपटे नामजोशी. अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आहात कुठे तुम्ही? अहो उद्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला द्यायच्यात. मी तुम्हाला सांगतो, उद्याचं मी वेळापत्रकच तयार करून ठेवलंय. दाखवतो तुम्हाला, म्हणजे कळेल बरोबर. स्त्री बुवा, अहो आम्ही त्या संदर्भात बोलायलाच इथे आलो आहोत. काय झालं? काही समस्या आहे का? क्षमा करा, उद्यापासूनच शाळा सुरू होते आणि आम्ही असं ऐनवेळी सांगतोय, पण आम्हाला असं तडकाफडकी उद्यापासूनच नाही रुजू होता येणार. अगं भामे, तुला किती वेळा सांगितलं लवकर निजत जा म्हणून. बाळसाठी थांबायचं नाही आता अशा अवस्थेत. तुम्ही काय करत होता ते होय, तू एक काम लावलंयस ना माझ्या मागे. अगं दुपटी नको का करायला आता? खरं सांगू, इथे आल्या दिवसापासून एकदाही माझ्या माहेरची साधी आठवण सुद्धा होऊ दिली नाहीये तुम्ही. किती करता? भामे, माझं कौतुक पुरे आता. तू जा बरं, नीज आता. होय, फक्त उशीर इतका झालाय, हे अजून आले नाहीत घरी. इतकं कसलं काम म्हणते मी. नाहीतर काय, निदान तुझ्या या अवस्थेत तरी बाळनं लवकर नको घरी यायला. पण ते नाही, ते शाळा प्रकरण तर अगदी डोईजड झालंय. अहो, आणि बाळला काय निमित्तच मिळालंय बाहेर थांबायला. तसं नाही हो, पण कुठे असतील, काय करत असतील, जेवले देखील नसतील अजून. कामाच्या नादात त्यांना भान राहत नाही अगदी जेव्हा खायचं. बाळला स्वतःचं भान राहत नाही आणि तू सतत त्याची काळजी केल्याशिवाय राहू शकत नाहीस. तो बाळ असा तर त्याचे सवंगडी त्याहून जास्त. बाळ आणि गोपाळराव एकदा गप्पा मारायला लागले की त्यांना जगाचं मुळी भानच राहत नाही. मला तर सतत त्या यशोदाबाईंचीच काळजी वाटत राहते. नवरा हा सतत असा कामात गुंतलेला, अनोळखी गावात एकट्या कशा राहत असतील, काय करत असतील. पण आता आपण तरी काय करणार? ज्याचं कोणी नसतं ना त्याचा ईश्वर असतो बघ. आणि आता इतक्या रात्री त्यांना जाऊन पाहणार तरी कसं? सासूबाई, आपण असं करूया का, आपण काशीनाथ भाऊजींना धाडूया त्यांची चौकशी करायला, म्हणजे आपल्यालाही कळेल. आणि हो हो, तुझ्या मनात होतेच ना हे. सांगते मी काशीनाथाला, जाऊन येईल तो. बस. आणि हो सासूबाई, ते सकाळचे मोदक हो केले. हो देणार. नमुन्यासाठी काही मोदक पाठवून देते, मग तर झाले. होय. तू आता सावकाशीने जा आणि नीच पाहू. हो जा. हो, म्हणजे नोकरी आणि इतर व्यापात गुंतल्यामुळे तातडीनं उद्यापासूनच रुजू होणं जरा अवघडच आहे. परंतु नामजोशी, आपटे, राष्ट्रीय शिक्षण देणारी ही शाळा उभी करणं, हा सगळा खटाटोप करणं, हे आपलं एकत्रित स्वप्न आहे. अहो बळवंतराव, कच खाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या कार्यात आम्ही सहभागी आहोतच, पण या तात्पुरत्या अडचणीमुळे थोडं अवघड जातंय. स्वप्नांची पूर्तता करायची म्हणजे अडचणी येणारच. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. शास्त्री बुवा, परंतु बळवंतराव, आपटे, नामजोशी, मला तुमची समस्या मान्य आहे. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही या. कधीही आलात तरी तुमचं स्वागतच आहे. हो, पण तातडीनं रुजू होऊ शकत नाही याची खंत मनात राहीलच. नामजोशी, गोपाळराव सुद्धा 4 महिन्यांनंतर रुजू होणार आहे. छत्रे गुरुजींनी त्यांना सक्त ताकीद दिली आहे, प्रथम स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. परंतु आता ते आमच्या सोबत नसले तरी त्यांचा आधार आम्हाला वाटतोच, तसा तो तुमचा देखील वाटतो. पण बळवंतराव, आता मोठी पंचायत होईल. नाही म्हणजे उद्या शाळेचं उद्घाटन आहे आणि फक्त तुम्ही दोघंच आहात. मला असं वाटतंय मी तूर्तास शिक्षण बाजूला ठेवतो आणि तुमच्या सोबत येतो. स्वतःच्या शिक्षकाला दिलेलं वचन न पाळणारा शिक्षक आम्हास या शाळेत नको. चिपळूणकर, गोपाळराव,
आपला आजवरचा कुठलाही प्रवास निर्विघ्नपणे पार पडलाय का? नाही. मग एव्हाना आपल्याला त्याची सवय असायला हवी. आणि ह्या आपल्या महत्वाच्या कार्यास उद्या सोबत करायला मुले येतीलच की. बळवंतराव, किती संख्या अपेक्षित आहे हो? घ्या शास्त्री बुवा, हा प्रश्न म्हणजे एखाद्या गरोदर स्त्रीला मुलगा होईल की मुलगी विचारण्यासारखे आहे. नाही, मुलगा होऊ देत किंवा मुलगी होऊ देत, पण जे कोणी मूल जन्माला येईल ते असं कीर्तिवान होईल की त्या गोऱ्या साहेबांना त्याची दखल घ्यावीच लागेल. अगदी, हे मात्र खरे बोलले.